इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. भारताची रिकामी जागा हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात। प्रधानमंत्री, राष्ट्रपती, संरक्षण मंत्री, राज्यपाल। उत्तर, राष्ट्रपती। 2. भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल, भूदल, तटरक्षक दल, सीमा सुरक्षा दल, जलद कृती दल। उत्तर, तटरक्षक दल। विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी रिकामी जागा ची स्थापना करण्यात आली। BSF, CRPF, NCC, RAF। उत्तर, NCC। प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा। 1. मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे। उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण मानवी सुरक्षेला सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद होय। माणसांच्या मनात भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा उद्देश असतो। त्यामुळे मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे। 2. प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते। उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण सीमारेषा सुरक्षित ठेवणे, परकीय आक्रमण तसेच अंतर्गत अवस्थेपासून संरक्षण करणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात। आपल्या राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था करते। 3. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाही। उत्तर, हे विधान चूक आहे, कारण भारत व पाकिस्तान यांच्यात स्वातंत्र्यापासूनच अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत। उदाहरणार्थ, काश्मीरची समस्या, पाणी वाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद इत्यादी प्रश्नांवरून पाकिस्तानने भारतासोबत युद्ध केले आहे। यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत। प्रश्न तिसरा, टिपा लिहा। 1. जलद कृती दलाचे कार्य। उत्तर, भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्कर दले असतात। निमलष्करी दलात जलद कृती दलाचा समावेश होतो। बॉम्बस्फोट, दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेत धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करते। 2. मानवी सुरक्षा। उत्तर, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही, तर त्यात राहणाऱ्या माणसांची सुरक्षा असा नवा विचार आला, कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते। म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय। मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे। निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो। अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे। 3. गृहरक्षक दल। उत्तर, स्वातंत्र्यपूर्व काळात
गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली. गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणात सहाय्यभूत ठरू शकतात. 20 ते 35 वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुष नागरिकास या दलात भरती होता येते. पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे गृहरक्षक दलास पार पाडावी लागतात. प्रश्न 4. आपले मत व्यक्त करा. 1. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कोणत्या दलात सहभागी व्हायला तुम्हाला आवडेल? का? उत्तर. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित गृहरक्षक दलात सहभागी व्हायला मला आवडेल, कारण या दलात सहभागी होण्यासाठी खूप कसरत करावी लागत नाही. या दलात सहभागी होऊन पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे करून मला देशसेवा करण्याची संधी मिळेल. तसेच या दलात राहून मला माझा आवडीचा व्यवसाय, नोकरी तर करता येईलच, शिवाय देशाच्या संरक्षण कार्यातही प्रत्यक्ष सहभागी होता येईल. 2. शांततेसाठी अणुशक्ती या धोरणाविषयी तुमचे मत व्यक्त करा. उत्तर. भारताने शांततेसाठी अणुशक्ती हे धोरण स्वीकारले आहे. अणुशक्तीचा उपयोग 2 कारणांसाठी होतो. एक विधायक कार्यासाठी, दुसरा विघातक कार्यासाठी. अणुशक्तीचा ऊर्जा निर्मिती व संशोधनासाठी उपयोग होत आहे. मानवी जीवन सुरक्षित व भयमुक्त होऊन मानवजातीचा विकास होत आहे. अण्वस्त्रांमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. म्हणूनच शांततेसाठी अणुशक्ती हे धोरण अगदी योग्य आहे. प्रश्न 5. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो? उत्तर. राष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असतात, तर काही वेळेस पाणी वाटपावरून त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा करणे, शेजारी देशातून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची कारणे असू शकतात. राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केले जाते. परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे पडतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचा विचार करते. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे यांमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. आक्रमक राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे आव्हान निर्माण होते. 2. सीमा सुरक्षा दलाची कार्य लिहा. उत्तर. शांततेच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांवर असते. भारतातील निमलष्करी दलात सीमा सुरक्षा दलाचा समावेश होतो. सीमा सुरक्षा दलाची कार्य पुढील प्रमाणे आहेत. सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तस्करी रोखणे, सीमेवर गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करते. 3. मानवी सुरक्षा म्हणजे काय? उत्तर. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे
केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा विचार शीतयुद्धानंतरच्या काळात पुढे आला. कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते. म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित असते. निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. प्रश्न 6 दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा. सुरक्षा दलाचे नाव, कार्य, प्रमुख, सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव. सुरक्षा दलाचे नाव, भूदल, कार्य, भौगोलिक सीमांचे रक्षण करणे. प्रमुख, जनरल. सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव, मनोज नरवणे. सुरक्षा दलाचे नाव, नौदल, कार्य, सागरी सीमांचे रक्षण करणे. प्रमुख, ॲडमिरल. सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव, कर्मवीर सिंह. सुरक्षा दलाचे नाव, वायुदल, कार्य, भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. प्रमुख, एअर चीफ मार्शल. सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव, R.K. भादुरिया. 2. भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या सहाय्याने दाखवा. सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने, दहशतवाद, भारत-चीन सीमा वाद. अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न. भारत-पाकिस्तान वादग्रस्त प्रश्न. राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग. हे तुम्हाला पटते का? परिच्छेद वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भूदल, नौदल, वायुदल.